नमस्कार. आज काय नवीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साबुदाणा वडा म्हटलं की बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असायलाच हवा, हो की नाही? रात्रभर भिजवलेले साबुदाणा, बटाटे, शेंगदाणा कूट, मीठ, तेल, जिरे, कढीपत्ता आणि चिरलेल्या मिरच्या घेऊयात. कुकरमध्ये आपल्याला बटाटे उकळण्यासाठी पाणी ठेवायचं आहे. 2 बटाटे व्यवस्थित चिरून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचं आहे. बऱ्याचदा वडे तेलात सुटतात, खूप तेलकट होतात, पण आपण आज पाहणार आहोत अगदी योग्य प्रमाणात साध्या सोप्या टिप्स वापरून हॉटेलसारखा परफेक्ट साबुदाणा वडा कसा बनवायचा. चला पुढे जाऊया. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण भिजवलेला जो साबुदाणा होता त्याला थोडं मिक्सरला लावून घेऊ. पूर्ण पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसरच वाटण करून घेऊ. ते यासाठी की वडे तेलामध्ये शक्यतो फुटतात, तर ते फुटू नये म्हणून आपण काहीतरी नवीन ट्राय करून पाहू. चला, पेस्ट झालेली आहे. आता आपण ती साबुदाण्याची पेस्ट त्याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला जिरे, चिरून ठेवलेला मिरच्या आणि कढीपत्ता टाकूया. हे सगळं सारण एकत्र मिसळून व्यवस्थित करून घेऊया. दुसरीकडे आपली बटाटी जी आपण उकडून घेतलेली ती सुद्धा घेऊया. गरम असल्यामुळे मी हाताने मॅश नाही केली. आता त्याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया. बटाटे थोडी थंड झाल्याच्या नंतर त्याचा आपण लहान आकाराचे वडे बनवून घेऊया. लहान यासाठी की आपण काहीतरी वेगळं ट्राय करणार आहोत म्हणून. टेस्ट तीच असणार आहे, क्रिस्पीनेससुद्धा तोच असणार आहे, फक्त आपण साईजमध्ये लहान वळून घेऊया. कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात. तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर बनवलेले साबुदाणा वडे तळून घेऊयात. सुरुवातीला तेल कडकडीत तापू द्या, नंतरच मीडियम ते लो फ्लेमवरती वडे छानपैकी सोनेरी रंगात खरपूस तळून घ्या. वडे तळाला चिटकू नयेत म्हणून सुरीच्या मदतीने ते ढवळून घेऊया. पहिला तेलात सोडलेला हा आपला साबुदाणा वडा बघा कसा खरपूस सोनेरी रंगाचा झालाय. त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव. मस्त खरपूस क्रिस्पी वडे तयार आहेत. नेक्स्ट टाइम पुन्हा भेटू नवीन रेसिपी. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. बाय.